जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये या 72 जिल्ह्यामध्ये या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं प्रसार माध्यमं वेगवेगळ्या पद्धतीनं बातम्या पेरण्याचा प्रयत्न करतायत किंवा आपल्या आपल्या आकलन क्षमतेनुसार त्याचे विश्लेषण मांडण्याचा प्रयत्न करतायत। पण माळशिरस तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी ज्या जागा लढवल्या जाणार आहेत त्या तुतारीच्या माध्यमातून लढवल्या जाणार आहेत। आमची जी मित्रपक्ष असणार आहे, एखादा पंचायत समिती, एखादा जिल्हा परिषद असेल किंवा अजून काय असेल त्या ठिकाणी यांना आम्ही सोबत घेऊ। तसंच जिल्ह्यामध्ये पंढरपूर असेल, मोहोळ असेल, सांगोला असेल, मंगळवेढा असेल, करमाळा असेल किंवा अजून काही भागामध्ये उत्तर सोलापूर असेल, त्या ठिकाणी आम्ही काही जागा धनुष्यबाणालाही सुटतील, काही जागा घड्याळालाही सुटतील, काही जागा मशालीलाही सुटतील, काही जागा काँग्रेसलाही सुटतील। त्यामुळं ये एकत्रित येऊन लढतायत किंवा यांची एकी झालेली आहे अशा पद्धतीच्या ज्या बातम्या पेरल्या जात आहेत त्या निराधार आहेत। आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या पक्षामार्फतच आणि चिन्हावरती या जिल्ह्यामध्ये निवडणुका होणार आहेत। काही ठिकाणी तडजोडी म्हणून त्या भागामध्ये त्या स्थानिक माणसाचं प्राबल्य असेल आणि तो दुसऱ्या पक्षामध्ये असेल, त्या ठिकाणी तो शत्रू जरी असला तरी त्याला त्या ठिकाणी आम्ही सोबत घेऊन लढणार आहोत। कारण विजयाचं गणित जुळवणं हाच शेवट प्रत्येकाचा उद्देश राहतो। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आम्ही सगळे मिळून एकत्रित लढू आणि सोलापूर जिल्हा परिषदेवरती सत्ता आणू अशा पद्धतीची भूमिका घेऊन आणि उद्देश घेऊन सामर्थ्यानं आम्ही सगळेजण लढू आणि ही जिल्हा परिषद जिंकू सुद्धा। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।